नमस्कार मित्रांनो, गुरुत्वाकर्षण या पाठामधले कोणते प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मला कसं काय माहिती कुठले प्रश्न येणार आहेत. तर बेसिकली आतापर्यंत जे काही पेपर्स झालेले आहेत त्यानुसार आपण हे अनालिसिस करू शकतो आणि त्यावरून हे नक्कीच कळू शकतं की कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. सो फक्त तेवढेच महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. बरेचसे असे पॉइंट्स आहेत गुरुत्वाकर्षण मधले की जे त्याच्यावरती एक्झाम मध्ये कुठल्याही प्रकारचा प्रश्न नाही विचारला जात, ते आपण आरामात स्किप करू शकतो. सो आता आपल्याकडे खूप वेळ नाहीये की आपण पूर्ण पाठ करत बसू किंवा सगळा चॅप्टर करू, सगळा सिलेबस करू. त्यापेक्षा बेस्ट आहे की जे महत्त्वाचं आहे त्याच्यावरती आपल्याला फोकस करायचा आहे. तर ही एक सिरीज असणार आहे ज्याच्यामध्ये आज आपण पहिला पाठ पाहतोय, उद्या दुसरा पाठ पाहूयात, तिसरा पाठ पाहूयात, असं करत करत आपल्याला फुल सिलेबस जो आहे तो कव्हर करायचा आहे. सो पहिला जो काही आपला पाठ आहे जो की गुरुत्वाकर्षण, याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गुरुत्वाकर्षण म्हणजे काय वगैरे असे प्रश्न एक्झाम मध्ये शक्यतो नाही विचारले जात. कारण आता आपण बोर्डाचा पेपर देतोय, सो तुम्हाला फक्त डेफिनेशन लिहायला वगैरे नाही विचारले जात. सो तसं पाहायचं म्हटलं तर हे जे पहिलं पान आहे यातला कुठलाही प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये नाही येत. आता हे जे दुसरं पान आहे याच्यामधला महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे अपिकेंद्री बल म्हणजे काय असतं, हे तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतं. म्हणजे असं येईल की व्याख्या लिहा किंवा स्पष्ट करा आणि त्याच्यामध्ये 4-5 सब क्वेश्चन्स, 4-5 जास्त होत आहेत, 4 सब क्वेश्चन्स असू शकतात एक एक मार्कासाठी. सो मग त्याच्यामध्ये अभिकेंद्री बल म्हणजे काय किंवा अजून एखादी कुठली तरी व्याख्या लिहायची असेल म्हणजे काय, तर अशा पद्धतीने तुम्हाला याचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता जेव्हा हा प्रश्न येईल तेव्हा त्याचं उत्तर तर लिहायचं आहेच, पण त्यासोबतच तुम्हाला हे ड्रॉ पण करून दाखवता आलं, म्हणजे हा माणूस नाही बरं का, हा सर्कल जर ड्रॉ करून दाखवता आला तरी पण बेस्ट आहे. ठीक आहे, तर असं करत करत तुम्हाला हे स्पष्ट करायचं आहे. त्यानंतर दुसरं या पानावरचं काही विचारलं जात नाही. हे जे पान आहे अतिशय महत्वाचं आहे, कारण केपलरचे जे नियम आहेत प्रत्येक वर्षी, ऑलमोस्ट प्रत्येक वर्षी विचारले जातात. आता याच्यामध्ये नेमकं लिहायचंय काय, हे काही लिहायचं नाहीये. काय करायचं आहे, केपलरचा पहिला नियम, दुसरा नियम, तिसरा नियम, एवढं तुम्हाला करायचं आहे. डायग्राम अतिशय महत्वाची, डायग्रामच्या आधारे तुम्हाला स्पष्ट पण करता आलं पाहिजे की केपलरचे नियम नेमकं काय सांगतात. म्हणजे तुम्हाला फक्त नियम ते जे बोर्डमध्ये लिहिलं एवढंच लिहायचं नाहीये, तर यासोबतच डायग्राम पण ड्रॉ करायची आहे, डायग्राम काय सांगते हे पण लिहायचं आहे. ठीक आहे, अतिशय इझी आहे, एकदा वाचून घ्या, खूप सोपं आहे, काही त्याच्यामध्ये अवघड नाहीये. याचा व्हिडिओ पण मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो पण चेकआउट करू शकता जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर. सो तुम्हाला फक्त केपलरचे नियम करायचे आहेत. त्यानंतर पुढे आहे न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. तर या ठिकाणी हा फॉर्म्युला तुम्हाला बघायला मिळतोय. अगेन व्याख्या लिहामध्ये, स्पष्ट करामध्ये, किंवा आपण असं म्हणूयात की किंवा असा पण प्रश्न येऊ शकतो की न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत विथ फॉर्म्युला स्पष्ट करा, अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर त्यामध्ये तुम्हाला हे डेफिनेशन लिहायचे आहे, आय मीन ही व्याख्या लिहायची आहे आणि त्यासोबतच तुम्हाला हा फॉर्म्युला लिहायचा आहे. हे जर चित्र काढून दाखवता आलं तर बेस्ट, कारण याच्या अकॉर्डिंगली तुम्ही हा फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता. हे लिहिल्यानंतर तुम्हाला M1 काय आहे, M2 काय आहे, D काय आहे ते कंपल्सरी लिहायचंय, अदरवाईज मग फॉर्म्युला लिहून काहीच उपयोग नाही. आणि G म्हणजे काय ते पण सांगायचं आहे की वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक आहे. याची व्हॅल्यू जर तुम्हाला पाठ असेल तर वेल अँड गुड, ती पण नक्की लिहा. ऍक्च्युली ही व्हॅल्यू पाठ करा, कारण ही व्हॅल्यू तुम्हाला MCQs मध्ये वगैरे विचारली जाते. कधी कधी हे बरोबर असतं आणि युनिट्स मध्ये काहीतरी वर खाली करून विचारलं जातं, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे चित्र काढायचं आहे आणि मग सांगायचं आहे की F कसं आपण लिहितो. ठीक आहे, बाकी याच्यामधलं काही करायची गरज नाहीये, फक्त या पेजवरचा हा फॉर्म्युला आणि ती व्याख्या. त्यानंतर हे काही तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जात नाही. फक्त हे तुम्हाला एक इन जनरल माहिती असावं म्हणून, बाकी काही गरज नाहीये लक्षात ठेवायची किंवा एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने म्हणते मी. अशा प्रकारचे न्यूमेरिकल्स आहेत, एकदम लहान लहान न्यूमेरिकल्स, हे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे हे एखादं करून ठेवा. बाकी भरती ओहोटी वरती तरी काही जास्त प्रश्न नाही विचारले गेलेले आहेत, त्यामुळे फक्त तुम्हाला माहिती असलं पाहिजे की ते कसं होतं. अदरवाईज असं एक्झामसाठी पाठच केलं पाहिजे असं काही नाहीये. हे काही न्यूमेरिकल्स करून ठेवा, ते फर्स्ट वाला आणि हे फर्स्ट वालं, अशा प्रकारचे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. हे महत्वाचं आहे, पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण याची व्हॅल्यू कशा पद्धतीने बदलत जाते हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. की पृष्ठभागावरील बदल कसा होतोय, उंचीनुसार कसा बदल होतोय किंवा खोलीनुसार कसा बदल होतोय, हे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलंच जातं, त्याच्यामुळे हे करायचं आहे. हे तिन्ही पण जे कंडिशन्स आहेत, उंचीनुसार, पृष्ठभागावरील आणि खोलीनुसार, हा फॉर्म्युला कसा आला हे पण, म्हणजे एकूण हे पान तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, आफ्टर दॅट वस्तुमान आणि वजन याच्यामधला डिफरन्स करायचा आहे. त्यानंतर हे एक न्यूमॅरिकल, ऍक्च्युली सॉल्ड एक्झाम्पल जे आहेत किंवा सोडवलेली उदाहरणं आहेत तीच फक्त करा. स्वाध्यायामधले न्यूमॅरिकल्स नाही केले तरी पण चालतील, कारण आय नो की ते थोडेसे टफ आहेत.
तर एक्झाम मध्ये फक्त सोडवलेल्या न्यूमेरिकल मधूनच प्रश्न आलेले आहेत याच्या आधी पण आणि पुढे पण त्यातलेच येतील. त्याच्यामुळे फक्त सोडवलेली नीट करा. हे काय करायची गरज नाहीये. हे पण तुम्ही नाही केलं तरी पण चालेल. याच्यामधला पण काही एक्झाम मध्ये मोस्टली नाहीयेत. त्याच्यानंतर हे पण स्किप करू शकता. यातलं फक्त तुम्हाला या काही कंडिशन्स माहिती असल्या पाहिजेत. एक्झाम मध्ये येत नाहीत पण एखाद्या न्यूमेरिकल मध्ये जर आलंच तर ऍटलीस्ट यू शुड नो की नेमकं पृष्ठभागावरती गतिज ऊर्जा कशी असते, फॉर्म्युला कसा असतो, स्थितीज ऊर्जेचा फॉर्म्युला कसा असतो हे तुम्हाला माहिती पाहिजे. बाकी हा एक न्यूमेरिकल करायचं आहे. हे खरं तर न्यूमेरिकल तुम्हाला 10व्या चॅप्टर मध्ये पण बघायला मिळेल. बट ठीक आहे, तुम्ही इथेच करून ठेवा. बाकी ठीक आहे. सो अशा पद्धतीने एवढे प्रश्न आपल्याला करायचे आहेत. बाकी जे पण स्वाध्यायामध्ये आहे ते सगळं आपण कव्हर केलेलं आहेच. हे जे उदाहरणं आहेत ती तुम्ही सोडवलेली उदाहरणे केली तरी पण सफिशियंट आहे. ही स्वाध्यायामधली उदाहरणं नाही केली तरी पण चालतील. कारण मोस्ट ऑफ द टाइम्स एकतर पेपरमध्ये 2 मार्कांसाठी उदाहरण विचारलं जातं आणि ही जी उदाहरणं आहेत सोडवलेली तर ती 2 मार्कांचीच आहेत. पण जी स्वाध्यायामधली उदाहरणं आहेत थोडीशी डिफिकल्ट आहेत, जी की 2 मार्कांसाठीची नाहीये, त्यापेक्षा जास्त मार्कांची आहेत. सो ती मोस्टली परीक्षेमध्ये नाही विचारली जात. त्यामुळे बेस्ट आहे जेवढे तुम्हाला मी सांगितलेलं आहे टिक मार्क करून दिलेलं आहे तेवढंच करायचं आहे. बाकी पूर्ण तुम्ही स्किप करू शकता. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच प्रकारे तुम्हाला जर मी दुसरा पार्ट आणि बाकी सगळ्या पाठांवरती व्हिडिओ अपलोड करावास वाटत असेल तर प्लीज मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.